हॅलो फ्रेंड्स, मी अस्मी. आज मला माझ्या स्टुडंटला सर्टिफिकेट वाटप करायचे असल्यामुळे मला आज थोडासा लाईट मेकअप करायचा होता, जेणेकरून तो डार्क नाही दिसला पाहिजे. म्हणून मी चेहऱ्यावरून सुरुवातीला बर्फ फिरून घेतला व्यवस्थित, मला जसा हवा होता तसा. आणि त्याच्यानंतर मी यूज केलं मॉइश्चरायझर मी क्युटी ब्युटीचं घेतलं आणि हाताने चांगलं मर्ज करून घेतलं. त्याच्यानंतर मी शाईन स्प्रे यूज करून घेतला, जेणेकरून मेकअप थोडासा ग्लॉसी दिसावा म्हणून. फॅनच्या साह्याने ते ड्राय पण करून घेतला. त्याच्यानंतर माझ्या स्किनवर फार ओपन स्पोर्स असल्यामुळे मी PSCचं ओपन स्पोर्स प्रायमर यूज केलं. प्रायमर घेताना थोडंसं जास्तीचंच घेतलं, कारण ते माझ्या पूर्ण फेसवर पुरलं पाहिजे मला व्यवस्थित मर्ज करण्यासाठी. आणि हे प्रायमर लगेच मर्ज होतं, असं ड्राय पडतं लगेचच. आणि त्याच्यानंतर मी यूज केलं बघा करेक्टर यूज केलं. कसं, कुठल्या कलरचं केलं बघा, मी फक्त पीच कलरचं करेक्टर घेतलं. आणि माझे जिथे डार्क स्पॉट आहेत ना, तिथेच फक्त मी ते करेक्टर यूज केलं. आणि बघा, जास्त सुद्धा घेतलं नाही, एकदम कमी क्वांटिटी लागली मला, अजिबात जास्त नाही. आणि ब्लेंडरच्या साह्याने ते एकदम हलक्याच्या हाताने ते ब्लेंड करून घेतलं. आणि बघा, अजिबात जेव्हा मी ब्लेंड केलं तेव्हा एकदम सुंदर असं दिसत होतं. त्याला मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं शॉपरेलच्या फाउंडेशनला. आणि त्याच्यानंतर मी फेसवर मला जसं हवं होतं तेवढंच लावून घेतलं. मी जास्त क्वांटिटी नाही घेतली फाउंडेशनची, मी थोडंसं घेतलं, जेणेकरून मला तो डार्क नकोच होता मेकअप, मला एकदम लाईट मेकअप होता. बघा, मी थोडंसंच फाउंडेशन घेतलं होतं, तरीसुद्धा ते खूप झालेलं आहे. तरी पण ते ब्लेंडरच्या साह्याने एकदम व्यवस्थित ब्लेंड केलं. त्याच्यानंतर मी ब्रशनी पण ते ब्लेंड केलं, जेणेकरून माझे ओपन स्पोर्स आहेत ना, ते डायरेक्ट असे ओपन दिसायला नको. त्यामुळे ब्रशच्या साह्याने ते एकदम व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्याच्यानंतर माझी ड्राय स्किन असल्यामुळे मी त्याच्यानंतर मिस्ट यूज केलं. ते पण खूप सारं मिस्ट यूज केलं, जेणेकरून ते मला अजिबात ड्रायनेसपणा दिसू नये म्हणून. त्याच्यानंतर फॅनच्या साह्याने तेही मी एकदम व्यवस्थित सुकवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी यूज केलं थोडंसं कंटोरिंग केलं मला थोडंसं जसं हवं होतं तसं नाकाला वगैरे. आणि त्याच्यानंतर मी यूज केलं शॉपरेलचं कन्सिलर, ते पण मला हायलायटिंगसाठी पाहिजे होतं. आणि नंतर हे सगळं लावलेलं मला जे लॉक करायचं होतं त्याच्यासाठी मी घेतली शॉपरेलची सेटिंग पावडर घेतली. त्याने माझं फाउंडेशन वगैरे मी लॉक करून घेतलं एकदम व्यवस्थित, जसं मला हवं होतं तसं. त्याच्यानंतर मी आयब्रो डिफाईन करून घेतले. आयब्रो डिफायनर लावून मी लायनर यूज केलं. लायनर एकदम नाजूक घेतलं, कारण मला मेकअपच तसा करायचा होता, एकदम लाईटवेट करायचं असल्यामुळे मी एकदम नाजूक लावून घेतलं. त्याच्यानंतर मी ब्लशर वगैरे लावून घेतलं आणि हायलायटर लावून घेतलं, सगळं करून घेतलं. लिपस्टिक लावून घेतली, नंतर टिकली लावून घेतली. आणि हा झाला माझा रेडी लूक.